हाऊसवाईफ असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या राहून जातात अशाच, तर कोणत्या ना, तर पुढे सांगते. त्या अगोदर छान असं दिवाळीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ होता, तर म्हटलं चला आज पोस्ट करूया. तर शिवांश झालं असं की त्याला नागोळी लावायची होती. नागोळी मला काही लावताना जमलंच नव्हतं, तर मम्मीने छान छान त्याला नागोळ्या लावून दिल्या. तो एकीकडे छान असं एन्जॉय करत होता. सकाळी उठले, छान उठणं घेतलं, बदामाचं तेल घेतलं. शिवांशला छान अशी आंघोळ घालायची होती उठणं लावून. त्या अगोदर छान अशी बेडशीट वगैरे नीट केली, आंघोळ वगैरे झाली. तो मला दाखवत होता की छान अशी माझी आंघोळ झालेली होती. एकीकडे सकाळी सकाळी त्याचं असं घरी आलं की मम्मीकडे असा पसारा वगैरे काढून बाईक वगैरे खेळायचं त्याचं काम चालूच असतं. तर पहिल्यांदाच मी मम्मीकडे आल्यानंतर असा पास्ता बनवलेला. तर यापूर्वी कधी असा पास्ता बनवलेला नव्हता. तर मसाला घातला, ॲज इट इज मॅगी जसं बनवतो तसाच हा पास्ता मी बनवला होता. छान लागत होता, टेस्टी लागतो सेम ॲज इट इज पास्ता. त्यानंतर मम्मीचं चिवडा बनवायचं काम चालू होतं. चिवडासुद्धा छान असा 1 तासात बनवून रेडी झालेला होता. मस्त छान असा चिवडा तयार झालेला होता. त्यानंतर मग राहिलेलं काम म्हणजे हाऊसवाईफ असलं की बऱ्याच गोष्टी स्किप होतात. मी इतकं सगळं तर काही स्वतःसाठी करत नाही, पण ॲब्रो मला नक्कीच करायचे असतात. ॲब्रो करून आले, घरी आले, त्यानंतर दिवाळीचं छान असं गिफ्ट भेटलेलं होतं. असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.